नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांची. जय जय रघुवीर समर्थ. चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी महाराष्ट्राच्या वतीने मी निलेश कुलकर्णी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. परमपूज्य डॉक्टर काकांना माझा साष्टांग नमस्कार व सर्व ज्येष्ठ साधकांना विनम्र अभिवादन. ज्यांनी चातुर्मासाच्या उपक्रमाची बिरुजूत घालून फार मोठे मोलाचे कार्य केले त्या आदरणीय सविताताईंना माझा नमस्कार. भक्तीचे अनेक प्रकार आहेत. आता या धावपळीच्या जगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही अतिशय पवित्र श्रवण भक्ती या चातुर्मासाच्या उपक्रमातून आपणा सर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या सविताताईंना पुन्हा एकदा वंदन. आजच्या या ज्ञानसत्रात आपल्याला हरिभक्त परायण प्राध्यापक अभिजित महाराज देशमुख राहणार बुलढाणा हे लाभले आहे. हरिभक्त परायण प्राध्यापक अभिजित महाराज देशमुख हे बुलढाण्याचे रहिवासी असून त्यांचे शिक्षण BA संस्कृत, MA तत्वज्ञान, MA मराठी, नेट परीक्षा उत्तीर्ण आहे. त्यांनी B.Ed केले असून सध्या संत वाङ्मयावर PhD करीत आहे. तसेच सध्या मॉडेल डिग्री कॉलेज येथे अध्यापनाचे कार्य करतात. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची आवड. ही आवड त्यांनी सत्संगाच्या माध्यमातून, प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून वृद्धिंगत केली. वयाच्या 21व्या वर्षापासून म्हणजे साधारण 15 वर्षांपासून ते महाराष्ट्रात व बाहेर राज्यातही प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी, दासबोध व भगवद्गीता आध्यात्मिक ग्रंथातील विचारांचा प्रचार प्रसाराचे कार्य करतात. त्यांच्या बाबतीत विशेष सांगावयाचे झाले तर ते वारकरी कीर्तन व नारदीय कीर्तन हे दोन्ही कीर्तन प्रकार प्रभावीपणे सादर करतात. संप्रदायाने जरी ते वारकरी असले तरी कुठलाही सांप्रदायिक अभिनिवेश न ठेवता ते इतर संप्रदायाच्या कार्यातही सहभागी होतात. संत परंपरेतील आध्यात्मिक तत्ववेत्ते परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख, उपाख्याक डॉक्टर काका यांचे ते अनुग्रहित असून श्रीगुरूंची विशेष कृपा त्यांनी प्राप्त केली आहे. श्रीगुरूंच्या सानिध्यात त्यांचा वेदांताचा गाढा अभ्यास झाला आहे. ते स्वतः संत साहित्यिक असून संत वाङ्मयावर, भक्तियोग, सज्जनगड मासिक, चैतन्य ज्ञानपीठाचे विशेष अंक यातून त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते भागवत कथा व रामकथेचे निरूपण करतात. महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये मोठ्या स्वरूपात त्यांच्या कथांचे कार्यक्रम झाले आहेत. त्यांचे वक्तृत्व हे प्रभावी असून विवेचन, अभ्यासपूर्ण व मार्मिक असते. आपण त्यांच्या वाणीतून रामकथेचा आस्वाद घेणारच आहोत. खरे म्हणजे ते आपल्या परिवारातीलच असल्यामुळे त्यांचा परिचय सर्वांना आहेच. तरीही कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून परिचय देण्याचा प्रयत्न करीत आहे. तर पाहूया आजचा आवाज. रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुंदले डोळा. तेने अंजन गुणी दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. तत्वामसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेची झाला अंगे तुकार.
गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु तू कया ज्ञानदीपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदुया श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी यांनी आयोजित केलेल्या प्रवचनमालेच्या तिसऱ्या सत्रामधलं आजचं प्रवचन पुष्प गुंफायचं आहे आणि दिवाळीच्या या पर्वावरती या समस्त भाविक साधक आणि सगळे भक्त मंडळी यांना माझ्याकडनं व माझ्या परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा। ही दिवाळी सगळ्यांना आनंदाची भरभराटीची आणि एक आध्यात्मिक अनुभूती देणारी अशा पद्धतीची ठरो ही माऊलींच्या चरणी प्रार्थना। कारण खऱ्या अर्थाने तर लौकिकातल्या दिवाळा सण आपण साजरा करतच असतो, फराळाचं करतो, त्याच्यामध्ये फटाके उडवतो, नवीन वस्त्रांची खरेदी करतो, पण संतांना अभिप्रेत असणारी दिवाळी कुठली दिवाळी आहे तर संतांना अभिप्रेत असणारी जी दिवाळी आहे तर ते ज्ञानप्राप्तीची दिवाळी आहे, आध्यात्मिक अनुभूतीची दिवाळी त्यांना अपेक्षित आहे। कशा रीतीची माऊलींनी त्याचं वर्णन केलेलं आहे की सूर्य अधिष्ठिली प्राची जगा जाणीव दे प्रकाशाची तैसी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी। के सूर्य अधिष्ठिली प्राची के सूर्योदय झाल्यानंतर प्राची म्हणजे त्या दिशेला पूर्व दिशेला लखलखाट होतो आणि त्यांनी सगळं आसमंत उजळून निघतो आणि त्या पद्धतीने ज्ञानरूप ज्योत अंतःकरणामध्ये जर प्रगट झाली तर त्या ठिकाणी त्या अध्यात्मज्ञानाच्या श्रवणाने वाचकाच्या श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होत असते। अशा पद्धतीची ही दिवाळी आणि ती अनुभूती श्रवणाच्या माध्यमातून आपण या चातुर्मास उत्सवामध्ये घेतो आहोत आणि अशा पद्धतीने आपल्या अंतःकरणातली अविवेकरूपी काजळी नष्ट होऊन त्या ठिकाणी विवेकदीप उजळला जावा अशा पद्धतीची एक संकल्पना जी संतांनी स्पष्ट केलेली आहे आणि योगियांची ती दिवाळी असते की मी फेडून अविवेकाची काजळी, मी अविवेकाची खाजळी फेडून विवेकदीप उजळी तै योगिया पाही दिवाळी निरंतर। अशा पद्धतीची दिवाळी, अशा पद्धतीचं निरंतर आपल्या त्या ठिकाणी आत्मानुसंधान असलं पाहिजे। ज्ञानदीप विवेकरूपी दीप प्रज्वलित आपल्या अंतःकरणात असला पाहिजे। अशा पद्धतीची दिवाळी आपल्याला साजरी करायची आहे आणि अशी दिवाळी कोणी साजरी केली तर संतांनी साजरी केली। काय अवस्था होती संतांची, आणि तुकाराम महाराजांच्या जर आध्यात्मिक अनुभूतीचा आदर्श ठरणारा जर कोणता अभंग असेल तर त्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे। एका अभंगामध्ये ते म्हणतात की रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा
तेणे अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तोची झाला अंगे तुका आता. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत. अशा पद्धतीचा अभंग महाराज आणि आपली आध्यात्मिक अनुभूती प्रकट करतात. अत्यंत उच्च अशी अवस्था आहे तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी प्राप्त केलेली. तुकाराम महाराजांच्या जीवनाच्या चरित्राचा अभ्यास जर करायचा असेल तर त्यांचे अभंगच आपल्याला काळजीपूर्वक वाचावे लागतात. त्यांचं जीवनचरित्र, त्यांची जीवनानुभूती जी आहे तर ही वेगवेगळ्या अभंगांच्या माध्यमातून त्यांनी प्रकट केलेली आहे. त्या दृष्टीने जर आपण त्या अभंगांकडे पाहिलं, गाथेचं जर वाचन केलं, चिंतन केलं तर आपल्याला महाराजांचं चरित्र त्यांच्या अभंगातूनच उलगडायला मदत होते. ते उलगडतं, बरोबर आपल्या समोर येतं. कारण दुसरा कुठला आधार महाराजांच्या जीवनचरित्राच्या बाबतीमध्ये तितका विश्वासार्ह नाही. मी नेहमी बोलत असतो की तुकाराम महाराजांचं जीवन जे आहे हे अत्यंत सामान्य अशा व्यक्तीचा नराचा नारायण कसा होतो तर त्याचे सगळे टप्पे तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून ते का आदर्शभूत आहे आमच्या दृष्टीने, कारण सामान्य मनुष्याचा त्या ठिकाणी नारायण कसा होतो, त्याचा पूर्ण एक आध्यात्मिक विकास कसा काय होतो व्यक्तीचा, तर सगळे टप्पे सामान्य व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, मग त्या संकटांमुळे होणारी भयग्रस्तता, या जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव, आणि ती जाणीव झाल्यानंतर अंतःकरणात निर्माण झाल्यानंतर मग कुठेतरी शाश्वताचा शोध घेण्याची अंतःकरणात निर्माण होणारी ओढ, ती ओढ निर्माण झाल्यानंतर मग काय केलं पाहिजे, कुठलं साधन केलं पाहिजे, त्या साधनाचा घेतलेला शोध, मग ते साधन योग्य व्यक्तीकडनं प्राप्त करून घेण्याकरता त्या पद्धतीने त्या मार्गदर्शकांचा, गुरूंचा घेतलेला शोध, मग तो शोध घेतल्यानंतर गुरूंनी दिलेलं साधन, त्या पद्धतीने केलेली साधना, मग आलेले अनुभव, त्या साधन काळामध्ये आलेल्या अडचणी, या अडचणींना पार करत करत अगदी शेवटचा टप्पा जो आहे आध्यात्मिक अनुभूतीचा, भगवत भेटीचा, तर तो कसा असतो, तर हे सगळे टप्पे एकाच व्यक्तीच्या जीवनामध्ये परिपूर्णतेने जर आपल्याला अभ्यासायचे असतील की कसा कसा साधकाचा विकास होत जातो आणि तो साध्यावस्थेपर्यंत जाऊन पोहोचतो, तर याचा आदर्श म्हणजे तुकाराम महाराजांचं जीवन आहे. कारण आपण पाहिलं की त्यांच्या जीवनामध्ये किती संकट आले. एक तर अवघ्या 40-42 वर्षाचं त्यांचं आयुष्य होतं, त्याच्यात दुष्काळासारखी परिस्थिती, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मानस, स्त्री एक अन्नान्न करता मेली. त्याच्यानंतर बरे झाले देवा बाईल कर्कशा, अशा पद्धतीचं उद्गार त्यांचे आहे की एक आर्थिक विपन्नता त्यांच्या जीवनामध्ये आली, समाजाकडनं काही प्रसंगी अवहेलना झाली. अशा परिस्थितीमध्ये मग कुठेतरी त्यांना शाश्वताची ओढ लागली. मग ते त्या ठिकाणी कीर्तनामध्ये दुसऱ्यांच्या टाळ घेऊन उभे राहायला लागले. विठ्ठलाच्या मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला, काही ग्रंथांचं वाचन केलं. अशा पद्धतीने मग भंडारा डोंगरावरती जायचं, भामचंद डोंगरावरती जायचं, तिथं नामसाधना करायची. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती वगैरे अशा पद्धतीने तुकाराम महाराजांचं मग ही साधना सुरू झाली. मग साधना करताना भगवत दर्शनाची ओढ लागली. देशिकेन देशी पायाचे दर्शन, म्हणूनी जीव स्थिर नाही, म्हणूनी मन स्थिर नाही, अशा पद्धतीची
ओढ त्यांच्या अंतःकरणात निर्माण झाली. मग आता कसं आहे, प्रपंचाकडे पाठ फिरवलेली आहे, आसक्ती सोडलेली आहे आणि साधना काळामध्ये आता साधना करून अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहे, पण आताही भगवंताचं दर्शन मला होत नाही आहे. मग आता मागे फिरावं तर फिरता येत नाही, पुढे जावं तर अनुभूती जी आहे तर ती हुलकावण्यात येते आहे. अशा पद्धतीमध्ये काय करावं, अशा पद्धतीची एक अवस्था जी आहे त्या अंतःकरणातली व्याकुळतेची, भगवत दर्शनाची, की देसी की न देसी पायाचे दर्शन म्हणून मन स्थिर नाही, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, अशा पद्धतीची ही अवस्था. आणि मग कुठे साधना परिपूर्ण झाल्यानंतर, तो अनुभूतीचा क्षण आल्यानंतर, मीची मज व्यालो पोटा आपुलिया आलो, किंबहुना आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, किंबहुना रज्जू सर्पाकार भासियले जगडांबर, किंबहुना अनुरेणिया थोकडा तुका झाला आकाशा एवढा. अशा पद्धतीची जी अनुभूती आहे, आध्यात्मिक अनुभूती, की जी तुकाराम महाराजांनी जीवनामध्ये अनुभविली, अशी उच्च अवस्था, आध्यात्मिक स्थिती त्याला म्हणता येईल. अशाच पद्धतीची स्थिती, त्याचं वर्णन करणारा हा अभंग आहे. महाराज त्याच्यामध्ये पूर्णपणाने तत्वज्ञान मांडतात आहे. ते म्हणतात, रक्तश्वेत कृष्ण पीतप्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुधले डोळा, तेणे अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत, देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाखार, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तोची झाला अंगे तुका आता. असा हा अभंग आहे. महाराजांनी या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये 4 रंगांचा उल्लेख केलेला आहे, की रक्त, श्वेत, कृष्ण, पीत, प्रभा भिन्न. आता प्रभा हा शब्द वापरलेला आहे. प्रभा म्हणजे प्रकाश. आता प्रकाश कशाचा आहे या ठिकाणी, तर प्रभा कशाला म्हटलेलं आहे, हे 4 रंग कशाचे निदर्शक आहे, हेही समजून घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय अभंगाचा अर्थ आपल्याला परिपूर्णतेने समजू शकणार नाही. रक्त, श्वेत, कृष्ण, पीत, प्रभा भिन्न. आता या ठिकाणी प्रभा म्हणतात, महाराज म्हणतात की प्रभा म्हणजे ही प्रकृती जी आहे. आता पुरुष आणि प्रकृती अशा पद्धतीचे 2 तत्व मांडलेले आहे. किंबहुना माऊलींनी चिद्विलासवादामध्ये त्या ठिकाणी परब्रह्माला वस्तू म्हटलेलं आहे, आणि हा जगत जे आहे प्रकृती, तर त्याला प्रभा म्हटलेलं आहे, त्या वस्तूची प्रभा. मग इथे प्रभा जे आहे तर ते प्रकृती असा त्याचा अर्थ घ्यावा लागतो, की ही प्रकृतीचं काय आहे भिन्नतेने या रक्त, श्वेत, कृष्ण आणि पीत रंगाच्या माध्यमातून ही या ठिकाणी बहरलेली आहे, पसरलेली आहे. म्हणजे प्रकृतीचा निर्देश तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणाच्या माध्यमातून केलेला आहे, की प्रकृतीचं रूप कसं आहे तर ते दाखवण्याचा महाराजांचा प्रयत्न आहे. तर 4 रंग या ठिकाणी सांगतात, की या जगाला जी आहे ही रक्त, श्वेत, कृष्ण वर्णाची जी प्रकृती आहे तर ही कारण आहे. आता हे जे 3 गुण सांगितलेले आहे कशाचे द्योतक आहे, तर या ठिकाणी सत्व, रज आणि तम अशा पद्धतीचे त्रिगुणाचे द्योतक अशा पद्धतीचे हे 3 रंग आहेत. आता ही त्रिगुणात्मक स्वतंत्र प्रकृती जी आहे ही जगाला कारण आहे, जी उपादान कारण आहे. आता सांख्य म्हणतात की या प्रकृतीपासून जगाची उत्पत्ती झालेली आहे, आणि या प्रकृतीत कारण रूपाने असणारे
जे रंग आहेत तर ते कोणते आहेत? रक्त, श्वेत आणि कृष्ण. रक्त म्हणजे लाल, श्वेत म्हणजे पांढरा आणि कृष्ण म्हणजे त्या ठिकाणी काळा. अशा पद्धतीने तर हे 3 रंग कारणीभूत आहे. आता हे कशाचे निदर्शक आहे रंग? तर हे रक्त जो आहे, लाल रंग हा त्या ठिकाणी अग्नीचा सांगितलेला आहे. श्वेत रंग जो सांगितलेला आहे तो आप म्हणजे पाण्याचा सांगितलेला आहे. आणि तमो त्या ठिकाणी तमो गुणाचा निदर्शक असलेला काळा हा पृथ्वी या तत्वाचा रंग सांगितलेला आहे. या अशा पद्धतीने सत्व, रज आणि तमोगुण यांचे निदर्शक असणारे हे 3 रंग आहे. याच्यामध्ये सत्वगुणाचा निदर्शक पांढरा रंग, श्वेतरंग, रजोगुणाचा निदर्शक रक्त म्हणजे लाल रंग आणि तमोगुणाचा निदर्शक म्हणजे कृष्ण अर्थात काळा रंग. अशा पद्धतीने 3 रंगांचा निर्देश केलेला आहे. आता हे 3ही रंग जे आहेत या ठिकाणी रक्तरंग हा अनुक्रमाने अग्नी, श्वेत म्हणजे पांढरा रंग हा जल आणि तमो गुणाचा निदर्शक असलेला हा काळा रंग जो आहे तर हा पृथ्वी या तत्वाचा सांगितलेला आहे. जगत निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपण अष्टधा प्रकृती जी आहे तर त्याच्यात 5 महाभूत आणि 3 गुण अशा पद्धतीने यांनी ही प्रकृती अष्टधा प्रकृतीपासून हे जगत निर्माण झालेलं आहे असं मानतो, तसं शास्त्र सांगतं. मग यांचं पंचीकरण होत असतं या 5 महाभूतांचं. कारण हे 5 महाभूत कमी अधिक प्रमाणामध्ये एकमेकांमध्ये मिसळल्या जातात. आता याच्यात एखाद्या महाभूताचं आधिक्य असतं तर काही वेळेस इतर जे महाभूत आहेत तर त्यांचं कमी अधिक प्रमाण असतं. आणि यांची साम्यावस्था जी आहे त्रिगुणांची, सत्व, रज आणि तमोगुण यांची साम्यावस्था जेव्हा नाहीशी होते आणि हे कमी अधिक प्रमाणामध्ये 3 गुण एकमेकांमध्ये मिसळतात, त्यांचं कमी आधिक्य होतं. मग अशा पद्धतीने ते झाल्यानंतर या पंचमहाभूतांच्या साह्याने हे त्रिगुण काय करतात तर या जगताची निर्मिती करतात. अशा पद्धतीने ते जग कसं निर्माण झालं याची संगती लावण्याकरता पंचीकरणाची प्रक्रिया सांगितलेली आहे. तर या पंचीकरणामध्ये 5 महाभूतांचा विचार आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पण शास्त्रकारांनी केवळ पृथ्वी, आप आणि तेज यांच्यापासनं सुद्धा कशी जगताची निर्मिती होते याचाही विचार मांडलेला आहे. त्याकरता त्यांनी हे 3च महाभूत जे आहेत ते लक्षात घेतलेले आहे, त्या ठिकाणी गृहीत धरलेले आहे. तर त्याला त्रिवृतकरण असं सुद्धा म्हणतात. म्हणजे 5 महाभूतांच्या माध्यमातून जगत निर्मितीची प्रक्रिया कशी झाली हे मांडणं हा पंचीकरणाचा विचार झाला. तर पृथ्वी, आप आणि तेज या 3च गुणांच्या माध्यमातून जगत निर्मिती कशी झाली या बाबतीची जी कारणमीमांसा आहे तर त्याला त्रिवृतकरण असं सुद्धा म्हणतात. असा त्रिवृतकरणाचा विचार, मग त्याला त्या 3 गुण कोणते कारणीभूत आहे, 3 महाभूत कुठले कारणीभूत आहे, मग त्यांचा जो सांकेतिक रंग आहे तर तो कुठला आहे. तर अशा पद्धतीचा हा विचार महाराजांनी या ठिकाणी मांडलेला आहे. कारण असं आहे की परमात्मा वस्तू एक आहे, एकोहम बहुश्याम असं त्या ठिकाणी स्फुरण झालं की मी एक आहे, मी अनेक झालं पाहिजे अशी त्या पद्धतीची इच्छा. आता इच्छा तरी होते का त्या ठिकाणी, पण ही आपण संगती लावलेली आहे, मग त्याला स्फुरण म्हटलेलं आहे की मी एक आहे, मी अनेक झालं पाहिजे अशा पद्धतीचं स्फुरण, त्यालाच मूळ माया असं म्हटलेलं आहे. आणि या मूळ मायापासनं, या मूळ प्रकृतीपासनं त्या ठिकाणी गुण माया निर्माण झाली. आता हे कसं आहे तर 3ही गुणांची ही साम्य दशा आहे. आता ही साम्य दशा जी आहे तर ती त्या ठिकाणी पीत वर्णाने निर्देशित केलेली आहे. पीत वर्ण कशाचा आहे तर या 3ही गुणांच्या साम्यावस्थेचा तो निदर्शक आहे. मग आता साम्यावस्था म्हणजे काय की हे 3ही गुण समप्रमाणात आहे.
आता समप्रमाणात असल्यामुळे अजूनपर्यंत काही पंचमहाभूत निर्माण झालेले नाही आहे, अजून काही निर्मिती झालेली नाही आहे. निर्मिती जर करायची असेल कुठल्याही घटकाची त्याच्यामध्ये, तर ते हे जे समप्रमाणात असलेले गुण जे आहे यांचं कमी अधिक्य झालं पाहिजे. मग जोपर्यंत हे समप्रमाणामध्ये आहे, समबल आहे, तोपर्यंत निर्मिती नाही. मग ह्याची जी साम्यावस्था आहे ही पिवळ्या रंगाने या ठिकाणी महाराज निर्देशित करतात. म्हणून पीतरंगाचा उल्लेख अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये केलेला आहे. की एक उदाहरण आपण समजून घेऊया की पिवळा रंग जो आहे या ठिकाणी हा मध्यवर्ती आहे आणि हे इतर 3 गुण साम्यावस्थेमध्ये आहे, म्हणजे सारख्या प्रमाणामध्ये आहे, समबल आहे. एक विज्ञानामध्ये प्रयोग असतो की एका व्यक्तीला मध्ये जर आपण उभं केलं आणि वर्तुळाकार अंतरावरती त्याच्या भोवती सारख्या अंतरावर अगदी वर्तुळाचे 3 टोक असे गृहीत धरून आपण 3 व्यक्ती जर त्याच्या भोवताल उभ्या केल्या आणि त्या मधल्या व्यक्तीला उभ्या असलेल्या दोरी बांधून त्या दोरीचे टोक या 3 व्यक्तींच्या हातामध्ये जर दिले आणि त्या आता हा जो मध्यभागी उभा आहे व्यक्ती याच्या सारख्या अंतरावर 3 टोकांना अगदी वर्तुळाकार ते 3 दुसऱ्या व्यक्ती उभ्या आहेत. या 3ही व्यक्तींनी एकाच वेळेस आता जर त्या व्यक्तीला ओढण्याचा प्रयत्न केला दोरीच्या माध्यमातून, तर ती व्यक्ती जागेवरून हलेल का? तर ती हलणार नाही. कारण काय होतंय, त्या 3ही व्यक्ती सारख्या अंतरावर वर्तुळाकार स्थितीमध्ये त्या मध्यवर्ती उभ्या असलेल्या व्यक्तीच्या भोवताल उभ्या आहे आणि त्या एकाच वेळी सारखं बल, सारखी शक्ती वापरतात आहेत, त्या व्यक्तीला ओढण्याचा प्रयत्न करतात आहे. परिणामी समबल अशा पद्धतीचा उपयोग, समबलाचा उपयोग 3ही व्यक्ती करत असल्यामुळे ती मध्यवर्ती उभी असलेली व्यक्ती जागची हलू शकत नाही. अगदी त्या पद्धतीने हा पीतरंग जो आहे साम्यावस्थेचा असल्यामुळे तो मध्यवर्ती आहे. आणि आता 3ही गुण जे आहे सत्व रज तम गुण हे सम अवस्थेमध्ये असल्यामुळे त्यांचा जो परिणाम आहे तो या ठिकाणी दिसत नाही. पण जेव्हा हे समबल असलेले त्यांचं विषमबल निर्माण होतं, कमी अधिक्य निर्माण होतं, त्यावेळेस मग मात्र हे जगत त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागतं. अशा पद्धतीने कोणताच गुण जोपर्यंत कमी जास्त प्रमाणामध्ये होत नाही तोपर्यंत जगताचं कुठल्या पदार्थाची निर्मिती होत नाही. मग अशा पद्धतीने एवढे सगळे सत्व रज तम गुण आणि हे पंचमहाभूत कशा रीतीने विश्व निर्मितीला जबाबदार होतात हे तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात. कारण प्रभाजी जी आहे तर ही प्रकृती तिला म्हटलेलं आहे, हे चैतन्याचं तेज आहे. आणि या प्रभेला म्हणजे चैतन्याचं तेज म्हटलेलं आहे. आणि हे चैतन्याचं तेजच मग जे आहे तर ते प्रकृतीच्या रूपाने नटत असतं, ते आकाराला येत असतं. मग आता प्रभा जी आहे कधी वस्तूला सोडून राहत नाही. आता जसं सूर्याचा प्रकाश सूर्याला सोडून कधीही तो नसतो, मग तो एकरूपच असतो. हे सगळं जे तत्वज्ञान आहे हे या ठिकाणी समजून घेण्याची गरज असते. म्हणजे विश्वनिर्मितीची प्रक्रियाच एका अर्थाने तुकाराम महाराजांनी सांकेतिक शब्दांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलेली आहे की ही प्रकृती जी आहे, ही माया जी आहे, ही अविद्या जी आहे, तर ही सगळ्या जगताच्या निर्मितीला कारणीभूत ठरते. की कार्यानुमेया सुधियैव माया यया जगत सर्वमिदं प्रसूयते, की हिच्यापासून सगळं जग हे त्या ठिकाणी प्रसृत होतं. मग कृतयुगामध्ये जे आहे तर त्या रंगांचा संबंध आहे का?
द्वापार युगामध्ये त्या रंगाचा काही संबंध आहे का, कलियुगामध्ये काही रंगाचा त्या संबंध आहे का. मग अशा पद्धतीने सुद्धा एक विचार जो आहे तर या ठिकाणी महाराजांनी मांडलेला आहे की ते म्हणतात की कृतयुगामध्ये रंग जो आहे तर हा रक्त म्हणजे लाल अशा पद्धतीचा होता हरीचा रंग. तर त्रेतायाम कृते शुक्ल असं त्यांनी म्हटलेलं आहे की शुक्ल म्हणजे पांढरा रंग कृतयुगामध्ये होता. त्रेतायाम रक्तवर्णोसो म्हणजे त्रेतायुगामध्ये त्यांनी कोणता रंग सांगितला, हरीचा, तर तो रक्तवर्ण सांगितला. आणि द्वापारे भगवान श्याम म्हणजे त्या ठिकाणी काळा रंग, सावळा रंग अशा पद्धतीचा द्वापार युगामध्ये भगवंताचा रंग श्याम अशा पद्धतीने सांगितलेला आहे. अशा आशयाचा श्लोक भागवतामध्ये आहे. आसन वर्णास्त्रयो हृयस्य गृह्णतो नु युगम तनुः शुक्लो रक्तस्तथा पीत इदानीं कृष्णतांगतः अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे. मग अर्थातच मग आता पीत रंग राहिलेला आहे तर हा कुठल्या युगाचा सांगितलेला आहे, तर तो त्या ठिकाणी पारिशेष न्यायाने जर विचार केला तर तो मग कलियुगाचा आहे. अशा पद्धतीने म्हणजे भगवंताचे रंग कुठले आहे हे सांकेतिक रूपाने सुद्धा महाराजांनी या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात रक्तरंग हा रजोगुणाचा आहे, श्वेतरंग सत्वगुणाचा आहे, कृष्ण रंग काळा रंग हा तमोगुणाचा आहे. आणि या तीनही गुणांनी मिळून काहीही केलं की कार्य घडतं आणि अशा पद्धतीचं कार्य जगताच्या रूपाने घडलेलं आहे. आणि एवढ्या भिन्नतेने असलेली ही जी काही प्रकृती आहे तर ही जगताला कारण ठरलेली आहे. मग आता ही प्रकृती ठरलेली आहे कारण, पण या प्रकृतीनेच या मायेने काय केलेलं आहे, या अविद्येने तर आत्मस्वरूपाला झाकवून टाकलेलं आहे. अज्ञान जीवाच्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. कल्पना जी आहे तर ती निर्माण झालेली आहे. मग अशा पद्धतीने मग हा सगळा विचार कशासाठी आहे, तर आत्मज्ञान करून घेण्याच्या दृष्टिकोनातून, स्वस्वरूप जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून हा सगळा विचार महाराजांनी सांगितलेला आहे की आपली दृष्टी जी आहे तर तिच्यावर पडळ आलेलं आहे. कशाचं पडळ आहे, तर ते भ्रांतीचं पडळ आहे. काय भ्रांती आहे आपल्याला, तर जगत सत्यत्व भ्रांती की दिसणारं जग सत्य आहे. भेद भ्रांती आहे, आपल्याला भेद दिसतो जगामध्ये. त्याच्यानंतर विकार दिसतात, विकार भ्रांती आहे, आपल्यामध्ये अंतःकरणात सुद्धा विकार आहे, विकार भ्रांती आहे. त्याच्यानंतर देहोहम भ्रांती आहे की मी देह आहे, हे अज्ञान आहे या ठिकाणी, हा सुद्धा भ्रम आहे, ही सुद्धा भ्रांती आहे. मग या सगळ्या भ्रांतीचा निराश करायचा आणि हे दृष्टीवर आलेलं जे काही पडळ आहे अज्ञानाचं हे घालवायचं आहे. मग हे कधी घालवल्या जाईल, मग ही प्रकृती जगताला कारण आहे पण ही सत्य आहे का, तर ही सत्य नाही. मग आता सत्य नाही हे समजून घ्यायचं आहे. हे समजून घ्यायचं म्हणजे तात्विक दृष्ट्या ते पटलं पाहिजे. कारण दिसणारं जग सत्य वाटतं पण ते सत्य नसून त्याच्या मागचं असलेलं अधिष्ठान जे आहे ते सत्य आहे, परमात्मा वस्तू. मग हे समजून घेण्याकरता, हे तात्विक रूपाने कळण्याकरता आपल्याला साधना करावी लागते, विचाराची साधना करावी लागते. हा विचार जो आहे अध्यात्माचा समजून घ्यावा लागतो, गुरुमुखातून तो श्रवण करून घ्यावा लागतो. मग श्री गुरु आपल्याला युक्तीने वेगवेगळ्या दृष्टांताच्या माध्यमातून समजून सांगतात. मग असा बोध जेव्हा हे डोळ्यावरती जे अज्ञानरूप आपलं पडळ आहे हे घालवण्याचं काम मग सद्गुरू करत असतात. कशा रीतीने करतात, तर ज्ञानरूप अंजन आपल्या डोळ्यामध्ये ते घालतात. मग काय घडतं, तर रक्तश्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुधले डोळा. महाराज म्हणतात की चिन्मय अंजन सुधले डोळा, की चित म्हणजे ज्ञानरूपी अंजन जे आहे ते सद्गुरूंनी माझ्या डोळ्यामध्ये घातलं. त्याने काय झालं, तर तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत.
इतकी जगताला कारण असणारी प्रकृती सत्य आहे का? तर ती प्रकृती सत्य नाही आहे. त्याच्या मागचं अधिष्ठान जे आहे परमात्मा वस्तू ती सत्य आहे. आणि ते माझं स्वरूप आहे. तर ते स्वरूप दाखवण्याचं काम कोणी केलं? तर माझ्या सद्गुरूंनी केलं, असं तुकाराम महाराज म्हणतात. मग त्यांनी काय केलं? तर ज्ञानांजन जे आहे, चिन्मय अंजन, चित्तरूपी अंजन, ज्ञानरूपी अंजन डोळ्यामध्ये घातलं. माऊलींनी सुंदर एक ओवी वापरलेली पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये, की जैसे डोळ्या अंजन भेटे, तेवेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहे ते तर प्रकटे महानिधी. की असं म्हणतात की तो पायाळू व्यक्ती असतो, त्याच्या त्या डोळ्यामध्ये विशिष्ट प्रकारचं जर अंजन घातलं तर मग काय आहे की पुरून ठेवलेलं महानिधी म्हणजे धन जे आहे, तर त्याला ते मग त्याच्या पावलांना काय आहे की त्या धनाचा स्पर्श जाणवतो, त्याला ते संकेत मिळतात, मग तो तिथे प्रगट होतो. मग अशा पद्धतीने, तर अशा पद्धतीचं म्हणजे कल्पना माऊलींनी मांडलेली आहे आपल्याच दृष्टांत देण्याकरता. आपल्याच समाजामध्ये अशी प्रचलित असलेली पूर्वीच्या काळाची कल्पना की ती पायाळू व्यक्तीला धन सापडतं बाय, त्या विशिष्ट व्यक्तीच्या डोळ्यामध्ये असं वेगळ्या पद्धतीचं काहीतरी तयार केलेलं अंजन घालतात आणि मग त्याला ते काय दिसायला लागतं? तर ते धन जे आहे जमिनीत पुरलेलं ते दिसायला लागतं. अगदी त्या पद्धतीने आता भ्रांती जी आहे तर ती जीवाच्या ठिकाणी असल्यामुळे त्याचे ज्ञानचक्षु अजूनपर्यंत जे आहे तर ते उन्मिलित झालेले नाही. त्या डोळ्यावरती काय झालेलं आहे तर भ्रांतीचं पडळ आहे. मग ते भ्रांतीचं पडळ, तो भ्रम दूर कधी होतो की ज्ञानरूपी अंजन जे आहे तर ते सद्गुरू जोपर्यंत घालत नाही तोपर्यंत ते दूर होत नाही. म्हणून हे चर्मचक्षु जे आहे त्यांनी जी प्रकृती पाहतोय, जगत पाहतोय, ते सत्य समजतो आहे. या चर्मचक्षूंच्या जागी जेव्हा ज्ञानचक्षु प्रगट होतात त्यावेळेस आपल्याला महाराज आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं, जगत सत्यत्व भ्रांती नष्ट होते. आणि हे ज्ञानांजन घालण्याचं कार्य कोण करतं? तर ते श्रीगुरु करीत असतात. म्हणून श्री गुरूंनी जेव्हा बोधांजन घातलं, बोधरूपी अंजन, ज्ञानरूपी अंजन घातलं, त्यावेळेस ही दिव्य दृष्टी झाली. त्यामुळे दिसत होतं तेच मावळून गेलं. काय झालं? जे दिसत होतं ते मावळून गेलं आणि चर्मसृष्टीला दिसणारा जो सगळा काही भेदाचा काल्पनिक पसारा आहे तर तो नाहीसा झाला. आता सगळा हा पसारा काल्पनिक आहे. मग हा सगळा जो आहे तर हा दिसायचा नष्ट झाला. मग आता दिसायचा नष्ट झाला म्हणजे कसा झाला? तर त्याच्या मागचं अधिष्ठान काय आहे तर त्या अधिष्ठानाचं ज्ञान झालेलं आहे की एकच परमात्मा वस्तू जगत रूपाने ही नटलेली आहे. द्वैत जे आहे तर ते राहिलेलं नाही. आणि द्वैताच्या सापेक्षतेने असलेलं अद्वैत सुद्धा या ठिकाणी राहिलेलं नाही. ती सुद्धा कल्पना आता पूर्णपणाने निमालेली आहे की तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत. की आता तत्सापेक्षतेने असलेलं जे द्वैत आहे ते सुद्धा राहिलं नाही आणि द्वैताच्या सापेक्षतेने असलेलं अद्वैत सुद्धा म्हणजे एकमेकाच्या सापेक्षतेने आता काहीही राहिलं नाही. कारण दोन या ठिकाणी एक म्हटला की त्या ठिकाणी आपल्याला पुढे दोन आठवतो, दोन म्हटलं तर एक आठवतो. मग आता हे व्यवहारामध्ये गणितशास्त्रामध्ये ही जी संख्या आहे, आपल्याला संख्येच्या दृष्टीचा जर विचार केला तर हे सगळे आकडे एकमेकांच्या सापेक्षतेने, एकाच्या सापेक्षतेने दोन आहे, दोघांच्या सापेक्षतेने एक आहे. आता जगामध्ये जर एक उदाहरण पाहूया की एकच व्यक्ती जर असती तर तिला नाव ठेवायचं काही काम पडलं असतं का? नाही. का ठेवावं लागतं? कारण असं नाही आहे ना की जगामध्ये एकच व्यक्ती आहे, लाखो करोडो व्यक्ती आहे. मग त्यांची ओळख कशी काय व्हावी? मग त्यांची ओळख, कारण अनेकत्व आलं तर मग ते त्याच्यामध्ये विशेषत्वाने ठराविक व्यक्तीची ठराविक ओळख पाहिजे, म्हणून मग नाव ठेवावं लागलं. आता जगात एकच व्यक्ती असती तर नाव ठेवण्याची गरज पडलेली असती का? तर पडली नसती. कारण हा पसारा सगळा द्वैताचा आहे.
हस्तामलक स्तोत्रात सांगितलेल्या शेवटच्या श्लोकात की न चैकम तदन्यद्वितीय न चा केवलत्वम नवा केवलत्वात न शून्यम न चा शून्यमद्वैत मद्वैतकत्वात कथं सर्व वेदांत सिद्धम ब्रवीमी. की आता ही परमात्मा वस्तू एकमेव अद्वितीय आहे. मग ते व्यवहारातल्या सारखं एकमेव आहे अशा पद्धतीचं नाही आहे की बुवा इथे हा पदार्थ मिळण्याचं हे एकमेव ठिकाण आहे, दुसरं ठिकाण याच्यासारखं नाही आहे. मग एकमेव ठिकाण हे आहे म्हणजे दुसरं याच्यासारखं नाही आहे, हे ओघाओघानी आलं. मग अशा पद्धतीचं एकमेव अद्वितीयत्व हे परब्रह्माचं आहे का, तर अशा पद्धतीचं एकमेव आपण व्यवहारात जो शब्द वापरतो तसा या ठिकाणी अर्थ घ्यायचा नाही आहे. तर एकच नाही तर दुसऱ्याची काय गोष्ट विचारता. हे एकमेव का म्हणतो आपण अद्वितीय, तर हे दोनच्या सापेक्षाने एकमेव आहे अशा पद्धतीचं एकमेव नाही आहे. तर एकच नाही तर दुसऱ्याची काय गोष्ट या ठिकाणी, तर ती विचारायची सुद्धा या ठिकाणी सोय नाही. केवळ तेच, फक्त तेच अशा पद्धतीची हे परमात्मा वस्तू आहे. मग का एक नाही, मग शून्य आहे का, तर शून्य सुद्धा नाही, अशून्य सुद्धा नाही. आता अशा पद्धतीने भाव आणि अभाव यांच्याही अतीत असलेली परमात्मा वस्तू आहे, अशा तेच तत्व आहे. आणि हे द्वंद्वानी सांगता येत नाही, कारण सृष्टी ही भेदानी भरलेली आहे. ही सृष्टी काल्पनिक आहे आणि ही काल्पनिक आहे. आणि या कल्पनेला सत्य समजल्यामुळे आमचा सगळा व्यवहार जो आहे हा ठिकाणी द्वैताने बाधित होतो. त्या ठिकाणी द्वैतामध्ये आम्ही व्यवहार सुरू होतो. मग आम्हाला भेदाची सवय दृष्टीला, आम्हाला दोनपणाची सवय, अनेकत्वाची सवय आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं एकमेव काही तत्व असू शकतं या पद्धतीचं ज्ञान करून घेण्याची, तसं समजून घेण्याची, तशी अनुभूती घेण्याची गरज आहे. अध्यात्मशास्त्रामध्ये त्याची सोय आहे. म्हणून चर्मसृष्टीला दिसणारा भेदाचा काल्पनिक पसारा जो आहे तो भेद आता नाहीसा झालेला आहे. भेद लयाला जाओ, जगाचा भेद लयाला जाओ, तुकडोजी महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे. हा भेद गेला, मग का आता अभेद स्थिती आली. आता द्वैत गेलं, आता दोनपणा नाहीसा झाला, मग एकपणा. मग अजून एक म्हटलं की दोन आठवतातच. मग अशा पद्धतीने सापेक्षतेने इथं जो आहे द्वैताच्या सापेक्षतेने अद्वैत हा शब्द नाही, तर अद्वैत म्हणजे केवळ अद्वैत, एकमेव म्हणजे केवळ एकमेव, ते दोनच्या अपेक्षेने नाही. अशा पद्धतीचा अनुभव जो आहे तो तुकाराम महाराजांना आला, तो गुरुकृपेने आला. म्हणून ते म्हणतात की तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत. पुढचा अनुभव सांगतात की देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. आता भेद नष्ट झाला, द्वैत गेलं. आता हा भेद कुठल्या कुठल्या रूपाने प्रकारांनी पाहायला मिळतो. स्वगत भेद आहे, सजातीय भेद आहे, विजातीय भेद आहे. आता स्वतःच्याच ठिकाणी असलेला भेद जो आहे तो स्वगत भेद आहे. किंवा माझंच एक शरीर गृहीत धरलं तर त्या शरीरामध्ये हातासारखे पाय नाही, पायासारखं डोकं नाही, डोक्यासारखे कान नाही, कानासारखं नाक नाही. हा सगळा स्वगत भेद आहे की नाही, स्वतः शरीराच्या ठिकाणी असलेला. सजातीय भेद की एकाच जातीचे, जसं दोन व्यक्ती गृहीत धरले आपण किंवा दोन प्राणी लक्षात घेतले की एकाच जातीचं, काही म्हैस एका प्राण्याची जात आहे. मग एका जातीच्या दोन म्हशी जर पाहिल्या तर एका म्हशीसारखी दुसरी म्हैस असते का, तर नाही. त्या दोघी फरक असतो. एका गायीसारखी एक गाय दुसरी गाय नसते, एका घोड्यासारखा दुसरा घोडा नसतो. पाहिलं तर एकाच जातीतले आहे ते प्राणी, पण त्यांच्यामध्ये भिन्नता असते. आता विजातीय भेद म्हणजे दोन भिन्न जातीत असलेला भेद, की घोड्यासारखं मांजर नाही, मांजरीसारखं कुत्रं नाही, कुत्र्यासारखा हत्ती नाही, हत्तीसारखं गाढव नाही. म्हणजे प्रत्येक
प्राणी जे आहे वेगवेगळ्या जातीचे त्यांच्यामध्ये सुद्धा भेद पाहायला मिळतो. मग हा भेदाचा प्रसार आहे. एक मांडणी अशाही पद्धतीने केलेली आहे भेदाची. त्या ठिकाणी देशभेद गृहीत धरलेला आहे, वस्तुभेद गृहीत धरलेला आहे आणि कालभेद गृहीत धरलेला आहे की देश काल वस्तू या भेदाने युक्त असा हा सगळा संसार आहे. मग परमात्म वस्तूचा जर विचार केला तर परमात्म वस्तू देश काळ वस्तू या कुठल्याही भेदाने परिचिन्न होऊ शकत नाही. अपरिचिन्न अशा पद्धतीची परमात्म वस्तू आहे, असं परमात्म तत्व आहे की देश भेद त्या ठिकाणी नाही, वस्तुभेद त्या ठिकाणी नाही आणि काल परिच्छेद सुद्धा त्याला लागू पडत नाही परमात्म वस्तूला. अशा पद्धतीचं हे तत्व आहे परमात्म तत्व, परब्रह्म तत्व. मग आता देशभेद काय आहे? तर देशभेद असा आहे की देश हा शब्द दिशांपासून या ठिकाणी निर्माण झालेला आहे की दिशांमुळे देश तयार होतात, स्थानाचे बदल होतात. आणि आपण पाहतो की मी समजा जर आज बुलढाण्यामध्ये आहे तर ज्या अर्थी मी आज बुलढाण्यामध्ये त्या अर्थी मी ब्रह्मपुरीमध्ये असू शकत नाही. म्हणजे माझ्या देहाला काय झालेलं आहे की देश परिच्छेद लागू आहे. हा देश या परिच्छेदाने काय झालेला आहे तर परिच्छिन्न झालेला आहे. म्हणजे कसं की मी जर बुलढाण्यात आहे तर मी ब्रह्मपुरीला या समयी राहू शकत नाही. कुठल्या तरी एका वेळी मी एकाच जागी असेल. पण परमात्मा वस्तूच्या बाबतीमध्ये तसं आहे का? परमात्म्याच्या बाबतीत तसं नाही आहे. परमात्मा कसा आहे तर देश भेदाने तो परिचिन्न नाही आहे, तो सगळीकडे व्यापक आहे. तो नाही अशी जागाच नाही आणि त्याच्यामुळे असा तो निरपेक्ष व्यापक असल्यामुळे देश परिच्छेद या ठिकाणी परमात्मा वस्तूला लागू नाही. आणि आता त्या परमात्मा वस्तूशी तुकाराम महाराज आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे आता त्यांच्या ठिकाणचा देश परिच्छेद जो आहे तर तो देशभेद जो आहे तो सुद्धा मावळून गेलेला आहे. म्हणून त्यांची व्यापक भूमिका झाली की अनुरेनिया थोकडान तुका आकाशा वेगळा, आकाश एवढा. आता आकाशही वास्तविक पाहता सापेक्ष व्यापक आहे, ते काही निरपेक्ष व्यापक नाहीये. कारण परमात्मा वस्तूला विभू म्हटलेलं आहे, त्याला निरपेक्ष व्यापक म्हटलेलं आहे. तर अगदी पण व्यापकतेचं परिमाण गृहीत धरून उदाहरण जर जायचं झालं तर शेवटचं उदाहरण आपल्याला आकाशाचं द्यावं लागतं का? म्हणून म्हटलं की आत्मन हा आकाश संभूतम, परमात्मा वस्तू सगळ्यात जवळचं काय असेल तर मग ते आकाश आहे. पण आपल्याला उदाहरण समजून घेण्याकरता खम ब्रह्म त्याला आपण म्हणतो, कारण त्याच्या इतकं मग व्यापक दुसरं काही नाही. मग हा भेद त्याच्याही पेक्षा महाराज व्यापक झाले. आकाशा एवढे काय की आकाशापेक्षाही निरपेक्ष व्यापक असलेल्या परमात्मा वस्तूशी एकरूपता साधली, अनुभव घेतला महाराजांनी, म्हणून ते व्यापक झाले. मग देश परिच्छेद मावळला. आता काल परिच्छेद, आता आपण पाहतो की मी माझ्या जन्माच्या अगोदर नव्हतो, आता आहे आणि कालांतराने राहणार नाही. मग मी कधी नव्हतो, काही काळापुरता दिसतो आहे आणि काही काळानंतर राहणार नाही. मग माझ्या देहाला कालपरिच्छेद लागू आहे की नाही? माझ्या देहाला कालपरिच्छेद लागू आहे. मी म्हणजे एका विशिष्ट काळामध्ये नव्हतो, विशिष्ट काळापुरता दिसतो आहे आणि विशिष्ट काळानंतर राहणार नाही. म्हणजे अशा पद्धतीचा कालपरिच्छेद जो आहे तो मला लागू नये. पण परमात्म्याच्या ठिकाणी मात्र काय आहे की भूतकाळी नसतो, वर्तमान काळी नसतो, भविष्य काळ सुद्धा नसतो. हे सगळे काळाचे टप्पे जे आहे की हे 18वं शतक, हे 19वं शतक, हे 20वं शतक, हे 21वं शतक, हे तारखा शतक आणि त्याच्यानंतर हे सगळे जे काळाचे परिमाण जे ठरवलेले हे व्यवहाराच्या दृष्टीने आपण आपल्या सोयीने ठरवलेले आहे. पण हे सगळे जे काही भेद आहे हे मायेच्या प्रांतातले आहे. परंतु परमात्म वस्तू ही कालातीत आहे. काळ जो आहे तर त्याने ती परिचिन्न होऊ शकत नाही परमात्म वस्तू. म्हणून अशा पद्धतीने तुकाराम महाराज म्हणतात की देश काल वस्तू भेद मावळला. आता वस्तुभेद, एक वस्तू जी आहे तर ती एका ठिकाणी असली तर दुसऱ्या ठिकाणी असतेच अशा असू शकत नाही. किंबहुना आपण असं पाहतो की मोबाईल जो आहे जर या ठिकाणी असेल तर हा मोबाईल दुसऱ्या ठिकाणी असणार नाही. मग
त्या ठिकाणी वस्तू परिच्छेद म्हणजे वस्तू जी आहे तर ती सुद्धा काय आहे, परिच्छिन्न आहे. मग परमात्म वस्तू मात्र वस्तुनाम ब्रह्म, ते वस्तू व्यवहारातली घेतली आपण, घड्याळ झालं, मोबाईल झालं, तर हा मोबाईल इथे आहे म्हणजे हा ब्रह्मपुरीमध्ये नाही, म्हणजे वस्तू परिच्छेद आला या वस्तूला. पण वस्तुनाम ब्रह्म म्हणजे परमात्म तत्वाला मात्र वस्तू परिच्छेद सुद्धा जो आहे तो लागू नाही. कारण तो परमात्माचा जो आहे तो सगळीकडे व्यापक आहे, सगळ्या जगत रूपाने तो नटलेला आहे, त्याच्यामुळे तो नाही अशी जागा नाही. तो या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नाही असं नाही, तो या काळामध्ये होता त्या काळामध्ये राहणार नाही असंही नाही. कारण अनादी आणि अनंत अशा पद्धतीचं त्याचं स्वरूप आहे. आणि अशा पद्धतीचं स्वरूप तुकाराम महाराजांना प्राप्त झालं, कारण ते परमात्मा वस्तूशी एकरूप झाले. म्हणून सगळे लक्षात घ्यायचं की सगळे भेद जे आहे हे मायेच्या प्रांतातले असतात. आणि या कक्षा जेव्हा ओलांडून साधक त्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या प्रांतामध्ये प्रवेश करतो, तर त्यावेळेस मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्धिनी पिकाशू वंदू आता. मग आधी जे दिसत होतं तर ते काय होती, ती कल्पना होती, ती नाहीशी झाली. आणि मग आत्मा कार जी आहे तर ती सगळी सृष्टी ही भासायला त्या ठिकाणी दिसायला लागली. मग आता साप नव्हता, काय दिसत होतं, साप जो आहे तर तो दिसत होता. मग रज्जू नव्हती का, रज्जू होतीच, आधीपासूनच होती ती, पण आपण काय पाहत होतो तर साप पाहत होतो. वास्तविक पाहता ती काय होती तर ती दोरीच होती. अगदी त्याच पद्धतीने भेदानी युक्त असं जे जग आहे, जे मी पाहत होतो तर ते माझा वास्तविक पाहता जे पाहत होतो तो माझा भ्रम होता की मला जग दिसत होतं. आता ते जग नसून तो काय आहे तर तो आत्माच आहे. तर मला आता आत्माच त्या रूपाने दिसतो आहे. अशा पद्धतीची अनुभूती तुकाराम महाराजांना आली. पाहत काय होतं आतापर्यंत, सोनच पाहत होतो ना हो, पण ते सोनं आहे, अधिष्ठानाकडे माझं लक्ष नव्हतं, मूळ स्वरूपाकडे. तर मला काय दिसत होतं, त्या ठिकाणी अंगठी दिसत होती, मला सोन्याची चेन दिसत होती. मग मी म्हणत होतो ही चेन आहे, मी म्हणत होतो ही बांगडी आहे, मी म्हणत होतो हे अंगठी आहे. मग वास्तविक पाहता ज्यावेळेस भ्रम गेला, भेद गेला, अधिष्ठानाकडे दृष्टी गेली, अधिष्ठानाचं ज्ञान झालं, त्यावेळेस मग लक्षात आलं की अंगठी नाही, ही चेन नाही, ही बांगडी नसून काय आहे तर सोनच आहे. अशा पद्धतीचं ज्ञान जे आहे हे अधिष्ठानाचं ज्ञान हे तुकाराम महाराजांना झालं. आणि अशा रीतीने असलेला जो दृष्टीतला अध्यारोप आहे त्या अध्यारोपाचा आता अपवाद झाला, अध्यस्त निघून गेलं आणि अधिष्ठान तेवढं शिल्लक राहिलं. म्हणून ते म्हणतात की आत्मा निर्वाळला विश्वाकार, की आता हा आकार सगळ्या विश्वातला कशामुळे दिसत होता तर हा मायेमुळे दिसत होता. पण आता हा आकार नष्ट झाला, हा पाचभौतिक द्वैत पसारा जो आहे प्रपंच, हा मुळात जो आहे तर हा सगळा जो पसारा आहे हा त्या ठिकाणी जे दृष्टीला भ्रमरूपाने भासत होता तर ते आता त्या ठिकाणी आत्मरूपाचंच अधिष्ठान दिसायला लागलेलं आहे, सर्व परब्रह्मच आहे. अशा पद्धतीची भावना, जिकडे जावे तिकडे सर्वमय गोविंद, अशा पद्धतीची ती अनुभूती तुकाराम महाराजांना आली. अशा रीतीने एक उच्च आध्यात्मिक अनुभूती महाराज सांगतात की न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. आता या ठिकाणी एक वेगळी तत्वज्ञानातली संकल्पना अजातवादाची महाराजांनी मांडलेली आहे की न झाला प्रपंच आहे परब्रह्म. आता वास्तविकता आपल्याला प्रपंच दिसतो, तो झालेला आहे असं आपल्याला वाटतं, पण संतांच्या दृष्टीने, ज्ञानीपुरुषांच्या दृष्टीने हा प्रपंचच झाला नाही. समर्थ म्हणतात अगाजे झालेची नाही तयाची वार्ता पुससी काही, म्हणजे ते इतक्या उच्च बोधावरती गेलेले. आता अजातवाद जे आहे तो स्वीकारणं म्हणजे
इतकं सहजासहजी शक्य नाही, कारण आपली जगत सत्यत्व भ्रांती अजून गेलेली नाही. पण संतांच्या दृष्टीने ते न झाला प्रपंच आहे परब्रह्म, हे जगत झालंच नाही म्हणतात ते. मग आहे काय, तर ते परब्रह्म तत्व केवळ आहे, अशा पद्धतीची त्यांची अनुभूती आहे. मांडुक्य कारिकेमध्ये सुद्धा सांगितले की नश्कश्चित जायते जीव, जीव संभवस्य न विद्यते. आता वास्तव्य जीव म्हटला की देह आला, पंचमहाभूत आली, हा प्रपंच आला, पण जीवच नाही म्हटलेला आहे त्यांनी. मग अवघा जे झालेची नाही तयाची वार्ता पुससी काही, अधिष्ठान दोरी आहे पण अध्यस्त काहीच नाही. आता वास्तविक पाहता अधिष्ठान तरी कसं काय म्हणावं जर अध्यस्त नाही सरपत, पण ते म्हटले पाहिजे, कारण शून्य नाही म्हणून. म्हणजे आता काढ नाही तर मग काहीच नाही म्हणाल तुम्ही, अधिष्ठानी नाही तर मानलं नाही तर मग सगळं शून्य होईल. शून्यवादा बौद्ध तत्वज्ञांनी मांडलेला आहे का सगळं शून्य आहे. मग म्हणणारा तरी कोणीतरी शिल्लक असला पाहिजे की नाही, म्हणजे कोणीतरी त्या ठिकाणी मानावं लागतो, ती सत्ता मानावी लागते. म्हणून उत्तर मीमांसकांनी वेदांत्यांनी जी सत्ता मांडलेली आहे, अंतिम सत्ता, एकमेव सत्ता, ती परब्रह्माची मांडलेली आहे. आणि ते परमात्म तत्व, ते ब्रह्मवस्तू काय आहे तर मीच आहे, अहम ब्रह्मास्मी, हे मला कळलं, अहम सोहम ब्रह्म आकळले. अशा पद्धतीने आता ती अनुभूती आली. कुठली अनुभूती आली तर न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. अजातवादाच्या भूमिकेवरती महाराज पोचले की या प्रपंचच झाला नाही, प्रपंच हा एक झाला होता, हे तो अवघी मिथ्या वार्ता, एकनाथ महाराज म्हणतात. ही संतांची भूमिका अत्यंत उच्च स्थिती आहे. अजातवादाच्या भूमिकेवरती जाणं, स्थिर होणं म्हणजे, तर महाराज त्या ठिकाणी त्या भूमिकेवरती स्थिर झालेले आहे. आणि ते म्हणतात की साधना काळामध्ये 6 अहम, की ते तत्व मीच आहे, अशा पद्धतीची मला अनुभूती आली. आणि त्या विश्वव्यापक चैतन्याशी मी आता झोंबलो. अहम सोहम ब्रह्म आकळले, की ते तत्व मीच आहे, ही मला अनुभूती आली. मग आता सोहम ब्रह्म वेगळं आणि अहम ब्रह्म वेगळं आहे का हो, तर नाही. साधना काळामध्ये 6 अहम अशा पद्धतीने मी अनुभव घेण्याचा प्रयत्न करत गेलो, साधना करत गेलो, आणि तेच मी आहे हे मला अनुभूतीच्या वेळेस लक्षात आलं. म्हणून जे सोहम 6 तेच अहम, अशा पद्धतीने ती आध्यात्मिक अनुभूती घेता आली. म्हणून यामध्ये 2 आज काय सोहम ब्रह्म वेगळं, अहम ब्रह्म वेगळं, अशा पद्धतीचं हे नाही. तर मी ब्रह्म आहे याचा साक्षात्कार जो आहे तो तुकाराम महाराजांना आला. कारण स्वतःचं विसर्जन केल्याशिवाय, स्वतःचं विसर्जन म्हणजे अहंचं विसर्जन केल्याशिवाय त्या 6शी एकरूपच होता येत नाही. एक उदाहरण दिल्या जाते, गंमत सांगितल्या जाते गोष्ट, की एक शिष्य त्यांच्या गुरूंकडे गेला आणि गुरूंनी मग त्याला बोलवलं, बसवलं, त्यांच्यामध्ये आध्यात्मिक चर्चा व्हायची. शिष्य काही प्रश्न विचारायचा. तर शिष्याने गुरूंना प्रश्न विचारला की मला म्हणे प्रलय पाहायचा आहे, मला काय करायचं आहे तर प्रलय पाहायचा आहे. मग गुरूंनी विचारलं की तुला जर प्रलय पाहायचा आहे तर तुझ्या सह पाहायचा आहे की तुला सोडून पाहायचा आहे. आता शिष्य जरा गोंधळला. तो त्याला वाटलं आपल्या सकट प्रलय पाहायचा तर मग कसं काय, आपल्याला तर मरावं लागेल, आपलं अस्तित्वच राहणार नाही. तो घाबरला जरा. मग तो म्हणाला की मला प्रलय पाहायचा आहे गुरुजी, पण मला सोडून प्रलय पाहायचा आहे, मला सोडून जगाचा प्रलय पाहायचा आहे. मग गुरुजी म्हणाले की तुला सोडून तुला प्रलय कसा काय पाहता येईल. अशा पद्धतीचा उत्तर त्या ठिकाणी श्री गुरूंनी दिलेलं आहे. आता माझ्या सकट जग जर ब्रह्म आहे
तर मला जर परब्रह्माची अनुभूती घ्यायची आहे तर का मग मला माझा लय करावा लागेल ना, माझ्या अहंकाराचा परिचिन्नता जी आहे ती सोडून द्यावं लागेल, परोक्षता सोडून द्यावी लागेल. आणि जोपर्यंत परिचिन्नता जात नाही, परोक्षता जात नाही, द्वैत जात नाही, भेद जात नाही, तोपर्यंत मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून अशा रीतीने या ठिकाणी मी ब्रह्म आहे याचा साक्षात्कार तुकाराम महाराजांना झाला आणि ते पूर्ण त्या ठिकाणी आत्मानुभूती जी आहे व्यापकत्वाने आली. म्हणून ते म्हणतात की अहम सोहम ब्रह्म आकळले. पुढे म्हणतात तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तोची झाला अंगे तुका आता. तत्वमसी विद्या, तत्वम अशी महावाक्य आहे. तर या महावाक्याचा उपदेश श्री गुरु हे शिष्याला करत असतात शरण आल्यानंतर. तो जर साधन चतुष्टय संपन्न झाला, त्याने त्या पद्धतीची साधना केली, अंतःकरणाची शुद्धता केली, आता हा पात्र झालेला असं श्री गुरूंना जेव्हा वाटतं, कृपेला हा पात्र, त्यावेळेस ते तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात की तत्वमसी म्हणजे ते तूच आहेस. आता याच्यामध्ये 3 पद आहेत, तत्पद आहे, त्वमपद आहे, असी पद आहे. तत्पदाने पहिलं त्या ठिकाणी तत्पद वापरलेलं आहे कारण मंगल केलेलं आहे. तत् शब्दाने काय केलेलं आहे, परमात्मा वस्तूचं वस्तुनिर्देशपर मंगल केलेलं आहे. म्हणून वास्तविक पाहता त्वम तत् असी असं सांगायला पाहिजे होतं की, परंतु त्वम का आधी वापरला नाही, तर वस्तुनिर्देशपर मंगल त्या महावाक्यामध्ये तत् शब्दाने केलेलं आहे. तत् त्वम असी. मग त्वम कोण आहे, ते इथे त्या शिष्य, तो शिष्य आहे, जीव आहे. तत् म्हणजे त्या ठिकाणी ईश्वर आहे. मग ते ईश्वर तूच आहेस असं सांगतात आहे. पण या ठिकाणी लक्षणा करून घ्यावी लागते. आता त्वम वेगळा आणि तत् वेगळा आहे का, वाच्यार्थाने जरी भेद लक्षात येत असला, त्याच्यामध्ये वेगळे दिसत असे, पण लक्षार्थाचा विचार केला तर त्यांच्या ठिकाणी भेद नाही. कारण तत् जो आहे हा वाच्यार्थाने ईश्वर असला तरी लक्षार्थाने ब्रह्म आहे, आणि त्वम हा वाच्यार्थाने जीव असला तरी लक्षार्थाने ब्रह्म आहे. आणि असी पदाने यांच्यामधलं ऐक्य जे आहे तर ते निर्देशित केलेलं आहे. म्हणून अशा पद्धतीचं तत्वमसी हे उपदेश वाक्य आहे. आणि या उपदेश वाक्याचा विचार महाराज सांगतात की ही जी विद्या आहे तत्वमसी विद्या, की जहद अजहद लक्षणेनी ते समजून घ्यावं लागतं. जहद म्हणजे स्वीकार करणे, म्हणजे काही अर्थ स्वीकारायचा, ना अजहद म्हणजे काही सोडून द्यायचा. अशा पद्धतीने एका पदाचा काही थोडा अर्थ घ्यायचा आणि काही अर्थ सोडून द्यायचा. त्याला भागत्याग लक्षणा असं सुद्धा म्हणतात. तर त्यांनी या महावाक्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो. मग श्री गुरु सांगतात की बाबा तू जीव नसून तू काय आहे तेच आहेस. म्हणजे तू काय आहे तेच तत्व आहेस. तू परमात्मा, तू कोण आहेस तर तू परब्रह्म स्वरूपच आहेस. मग ते उपदेश करतात तत्त्वम असी. मग मी काय त्या ठिकाणी, मला जर असा उपदेश करत असले श्री गुरु, तर मग मी साधना काळामध्ये काय म्हणायचं ते सांगतात. तत्त्वम असी ते उपदेश वाक्य आहे. मग मी काय म्हणायचं, तत्वमसी तत्वमसी मी असं नाही म्हणणार, तर मी म्हणेल अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो विचार आहे या पद्धतीने समजून घ्यावा लागतो. त्या पद्धतीने उपदेश वाक्य करताना ते सांगतात ते तूच आहेस, पण साधना काळामध्ये अनुभव जो आहे तो अहम ब्रह्मास्मी या पद्धतीने साधना करून घ्यावा लागतो. म्हणून हे जे अहम ब्रह्मास्मी आहे हे याला अनुभव वाक्य असं म्हटलेलं आहे. जसं एखाद्याला विचारलं की व्हॉट इज युअर नेम, तर उत्तर देणारा म्हणेल की युअर नेम इज अभिजित, असं नाही म्हणणार, तर तो म्हणेल की माय नेम इज अभिजित. अगदी त्या पद्धतीने गुरूंनी सांगावं तत्त्वम असी आणि शिष्यानी म्हणावं अहम ब्रह्मास्मी. अशा पद्धतीचा जो अनुभव आहे
तर अहम सोहम ब्रह्म आकळले. आणि ते कशामुळे आकळलं तर तत्वमसी विद्या जी आहे त्याच्यामध्ये मी पारंगत झालो. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग आणि तोची झाला अंगे तुका आता. आता तोची झाला अंगे तुका आता. अंगे म्हणजे सांग या शब्दाने त्या ठिकाणी निर्देशित केलेलं आहे की अंगासहित. आता म्हणजे कुठल्या पद्धतीने मी वेगळा आणि परमात्म वस्तू वेगळी अशा पद्धतीचा भाव राहिला नाही, तर शरीरासकट मी ब्रह्म आहे अशा पद्धतीची अनुभूती तुकाराम महाराजांना आली. म्हणून ते म्हणतात तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तेची झाला अंगे तुका आता. आता या शब्दाने त्यांनी निर्देशित केले की आता तुका वेगळा आणि परमात्म वस्तू वेगळी असा काही फरक राहिला नाही, तर तेची झाला अंगे तुका आता. अशा पद्धतीने सर्वोच्च विद्या कुठली जी असेल तर ती तत्वमसी विद्या आहे. कारण तीच विद्या काय करते तर स्वरूपाची त्या ठिकाणी स्मरण करून देते, स्वरूपाशी एकरूप करून देते. आणि मग बाकीच्या का विद्या नाही का, आम्ही रसायनशास्त्र शिकतो, गणित शिकतो, काही वाङ्मय शिकतो, भाषा विज्ञान शिकतो, त्या विद्या नाही का, त्या विद्या आहे पण त्या पोट भरू विद्या आहेत. तत्कर्म यन न बंधाय सा विद्याया विमुक्तये आया साया परं कर्म विद्यांना शिल्प केवलम. असं म्हटलेलं आहे की जे ते कर्म तेच म्हणावं की जे बंधनात टाकत नाही, आणि विद्या तीच की या जीवाला मुक्त करते. मग अशा पद्धतीची मुक्त करणारी विद्या कुठली आहे तर ती तत्वमसी विद्या आहे. ही ब्रह्मविद्या आहे, ही परात्मविद्या पराविद्या आहे, ही अध्यात्म विद्या आहे. आणि या विद्येच्या प्राप्तीमुळे मला ब्रह्मानंद प्राप्त झालेला आहे. म्हणून मी आता आनंदापासून वेगळा नाही, म्हणून तोची अंगे झाला तुका आता. अशा पद्धतीने एक उच्च आध्यात्मिक अनुभूती महाराज प्रकट करतात आहे. आणि ती अनुभूती जी आहे ना, हे खरं आध्यात्मिक साधनेतलं अनुभूतीचं सर्वोच्च शिखर आहे. आणि ते गाठण्याकरता जीवनाची इति कर्तव्यता आहे, त्याकरता आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. की महाराजांनी ही जी दिव्य अनुभूती घेतली तर ती अनुभूती आपल्याला सुद्धा या साधनेच्या माध्यमातून घेता आली पाहिजे, तो टप्पा आपल्याला गाठता आला पाहिजे. अशा पद्धतीचं एका उच्च सिद्धाची अवस्था काय असते हा सांगणारा असा हा अभंग आहे. आणि ही अनुभूती सद्गुरूंच्या कृपेमुळे आपल्या सगळ्यांना सुद्धा प्राप्त होऊ शकते. तशा पद्धतीची साधना आपणा सगळ्यांकडनं घडावी अशी माऊलींच्या चरणी, परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि हे जे प्रवचन पुष्प आहे, हे जे सेवा पुष्प आहे, तर हे सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून, तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण करून आयोजकांनी चिंतनाची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि शब्दांना विराम देतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. तर आजचे प्रवचनकार हरिभक्त परायण प्राध्यापक अभिजित महाराज देशमुख यांनी आपल्याला आज अभंग रक्तश्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न याचे सुंदर व अर्थपूर्ण निरूपण आपण ऐकले. हरिभक्त परायण प्राध्यापक अभिजित महाराज देशमुख यांचे सर्व चातुर्मास उत्सव समिती महाराष्ट्र यांच्या वतीने मनापासून आभार. तसेच ज्यांनी ही संकल्पना सुरू केली आणि सर्व साधकांना खारीचा वाटा उचलायची संधी दिली त्या आदरणीय सविताताई खरवडे यांचेही मनापासून आभार. आणि या भव्य चातुर्मासाच्या भवसागराची थोडीशी गोडी चाकण्याची संधी मला दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. झालेली ही सर्व सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि इथे विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.